तर आपण आधी तर रे कमांड बघणार आहे. म्हणजे जसं तुम्ही ड्रॉइंग मध्ये काय करता, एक व्ह्यू काढल्यानंतर प्रोजेक्शन घेता. प्रोजेक्शन कसं ड्राफ्टरने पेन्सिलने वगैरे प्रोजेक्शन घेतात स्ट्रेट मध्ये, तर तसंच AutoCAD मध्ये आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो. तर प्रोजेक्शन घ्यायसाठी रे कमांड आहे. तर रे कमांड जर तुमची इथं भेटत नसेल तर तुम्ही इथं खाली याच्यात पण सर्च करू शकता. बघा इथं हा जो सिंगल एरो आहे हा कोणती कमांड आहे, रे कमांड आहे. तर तरी पण जर भेटत नसेल तर तुम्ही काय करू शकता, इथं डायरेक्ट रे टाकायचं, RAY. रे टाकल्यानंतर बघा रे कमांडचा सिम्बॉल येतो आणि रे कमांड आता ऑन झाली. ऑन झाल्यानंतर बघा तुम्हाला ह्या पॉईंट पासून खाली खाली प्रोजेक्शन पाहिजे फर्स्ट. त्याच्यानंतर एस्केप बटन प्रेस करायचं, कमांड ऑफ होती. त्याच्यानंतर स्पेस बटन प्रेस करायचं, कमांड परत ऑन होती, प्रिव्हियस कमांड ऑन होती. बघा आता इथून मी खालच्या साईडला परत स्पेस बटन प्रेस करायचं आणि ह्या पॉईंट पासून परत मला प्रोजेक्शन पाहिजे. म्हणजे काय करू शकता तुम्ही की इथं खाली प्रोजेक्शन घेऊ शकता. आता बघा हे प्रोजेक्शन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही डायरेक्शन येतं, क्रॉस मध्ये पण येतं, पण माझं इथं ऑर्थो मोड ऑन आहे त्याच्यामुळं ते हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल येणार आहे. म्हणजे काय की आता आपण एक रे काढला तर रे कमांड ऑनच आहे, तिथलं स्पेस बटन दाबून ऑफ करायचं परत. आता बघा मला सपोज या सेंटर पॉईंट पासून पाहिजे, तर इथं माझं याच्यात सेंटर पॉईंट ऑफ आहे, ऑन. तर मला या पॉईंट पासून प्रोजेक्शन पाहिजे, म्हणजे जिथून जिथून प्रोजेक्शन पाहिजे बघा ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही पण येतं. आणि तो डिलीट पण करू शकता तुम्ही. परत इथं रे कमांड, म्हणजे काय आहे की एक व्ह्यू काढल्यानंतर दुसरा व्ह्यू जर ड्रॉ करायचा असेल त्यावेळेस जर प्रोजेक्शन घ्यायचे असेल तर त्यावेळेस ते रे कमांड यूज होते. बघा आता अशा प्रकारे आपली इथं रे कमांड आलेली आहे. तर ही रे कमांड म्हणजे प्रोजेक्शनची कमांड आहे. जसं तुम्ही ड्रॉइंग मध्ये प्रोजेक्शन घेता तसंच आपण इथं रे कमांड थ्रू प्रोजेक्शन घेऊ शकतो.